छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, रमाई भीमाई जिजाऊ या थोर महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो। या ठिकाणी आज 22 एप्रिल 2026 रोजी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं आज आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि त्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी थोडं वेगळा पायंडा पाडलेला आहे आणि अतिशय यशस्वीपणे पार पाडलेला आहे। गेल्या 28 ते 30 वर्षापासून आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक करत आहोत आणि आमच्या सर्व बांधवाचं भीम बांधवाचं म्हणजे जवळपास सर्वांचीच अपेक्षा अशी होती की या कार्यक्रमासाठी आदरणीय बहुजन योद्धा, मराठी योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे साहेब दादा यांना बोलवण्यासाठी या शहरातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील सर्व लोकांनी विनंती केली आणि सर्वांच्या विनंतीला मान देऊ आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित झाले। मी त्यांचं अंतःकरणपूर्वक ऋण व्यक्त करतो। त्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व धर्माचे धर्मगुरू बनतेजी मौलाना कव्यप्पा बोधले महाराज यांचे या ठिकाणी मी अभिनंदन आणि कौतुक करतो। यानंतर या राज्यातच नव्हे तर देशामध्ये जे घटनेला मान्य आहे ते काम करणारे आदरणीय शरदराव आरगडे पाटील यांनी नेवासा तालुक्यामध्ये सौंदर्य या गावात ते सध्या त्या गावचे सरपंच आहेत आणि खरंच इतिहास घडावा, इतिहास व्हावा अशा पद्धतीचं काम त्यांच्या हातून झालेलं आहे। ते म्हणजे त्या गावातून जात मुक्त करण्याचं काम आदरणीय आरगडे पाटलांनी केलेलं आहे। त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो। यानंतर आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय विश्वासप्पा शिंदे, राजाभाऊ बागल, बार्शीहून आलेले उद्योजक सन्माननीय सुनीलजी भराडिया, त्यांच्यासोबत आलेले सर्व सहकारी त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। त्याचबरोबर सन्माननीय लातूर आलेले आमचे पंकज भाऊ काटे हेही या ठिकाणी उपस्थित झाले। आपल्या सर्वांचंच या ठिकाणी मनातून अंतःकरणातून आभार आणि अभिनंदन, सर्वांचं आभार व्यक्त करतो। बंधूंनो, गेल्या 28-30 वर्षापासून राष्ट्रीय महापुरुषाच्या जयंती आणि त्या जयंतीच्या माध्यमातून सर्व समाजापर्यंत या महापुरुषांचे विचार पोहोचवण्यासाठी बऱ्यापैकी आम्ही समाजामध्ये पोहोचलेलो आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य या शहरातीलच नव्हे तर सर्व जिल्ह्यातले लोक अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सहकार्य करत असताना दिसत आहेत। जयंती साजरी करत असताना आम्हाला अतिशय सगळ्याच चांगल्या पद्धतीनं योगदान मिळालं आहे। या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये 72 जाती एकत्र करून बहुजन योद्धा सामाजिक संघटना या ठिकाणी निर्माण केली आणि त्या बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचा अध्यक्ष आपण मला केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो। त्या सगळ्या जाती एकत्र करण्यासाठी आम्हाला खूप काळ त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागला आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल, राष्ट्रीय महापुरुषांच्या बद्दल बोलणं बरंच काय आहे, परंतु दादांचा वेळ महत्वाचा आहे। दादाने आपल्याला खूप अतिशय चांगला वेळ दिलेला आहे। दादाकडून मी अपेक्षा व्यक्त करतोय, दादा आता या राज्यामध्ये जे दलिताचे, मागासवर्गाचे नेते अपेक्षेप्रमाणे काम अपेक्षित आहे त्या पद्धतीने काम त्यांच्याकडून होतंय
परंतु दादा तुमच्या आशीर्वादाची, तुमच्या ताकदीची, तुमच्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे असं मला या ठिकाणी वाटतंय. म्हणून मला असं वाटतं दादा, आपण एकाच नाही तर सगळ्या समाजाचं नेतृत्व करावं, एवढी ताकद आणि एवढी क्षमता तुमच्यामध्ये आहे आणि त्याच्याबद्दल मला स्वार्थ अभिमान आहे. शासन दिवसेंदिवस प्रत्येक जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करतंय. गेल्या काही दिवसापूर्वी ओबीसीच्या जाती मागासवर्गामध्ये घातल्या आणि आता ज्या 59 जाती आहेत ती उपवर्गीकरणाच्या माध्यमातून आमच्या या राज्यातल्या जाती जातीमध्ये तणाव निर्माण व्हावा अशा पद्धतीचं शासनाच्याच माध्यमातून होत असताना दिसत दादा. तर आमची अपेक्षा अशी आहे, जर वर्गीकरण केलं तर या राज्यामध्ये बौद्ध समाजाची संख्या जास्त आहे, मग सगळ्यात जास्त आम्हाला आरक्षण मिळेल. मग आमची अपेक्षा अशी नाही, आमचं मत आहे की ते आरक्षण आपण सर्वांच्याच बाबतीत सर्वांच्या बरोबर असावं अशी आमची या ठिकाणी अपेक्षा आहे. परंतु काही लोक एक वेगवेगळ्या जातीला भडकावून जातीय तणाव निर्माण होईल अशा पद्धतीचं या ठिकाणी राज्यामध्ये काम चालू आहे. म्हणून दादा आमची विनंती आहे, हे जे शासनानं घातलेला घाट आहे उपवर्गीकरणाचा, त्याच्यासाठी ते उपवर्गीकरण म्हणजे घटनेमध्ये ज्या पद्धतीची तरतूद आहे त्याच पद्धतीचे काम येणाऱ्या काळामध्ये व्हावं अशी अपेक्षा आहे. 59 जातीला 13% आरक्षण आहे आणि त्या 13% आरक्षणामध्ये 59 भागिले जर आपण 13% विचार केला तर 0.2 किंवा 3 असं टक्केवारी येते. मग जर समजा हे सगळंच आरक्षण बौद्ध समाजाची संख्या जास्त असल्यामुळे आम्हालाच मिळालं तर आमच्या बहुमताचं नुकसान होऊ शकतंय. म्हणून माझी विनंती आहे दादा, की उपवर्गीकरणाचा जो विषय आहे तो आपण घ्यावा अशी अपेक्षा आहे. आणि मला असं वाटतंय की या राज्यातला बौद्ध समाज निश्चितच तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, एवढं मी या ठिकाणी आश्वासन देतो आणि माझे जो 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भीम. या भारत देशातील सर्व नागरिकांना खूप मनापासून शुभेच्छा देतो. झालं कसं गप्पा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं ज्यांनी आयोजन केलं ते धनंजय भाऊ शिंगाळे, सूर्यवंशी पाटील, नाव काय तुमचं? बरं, प्रवीण आवाजाव. आता ज्यांचं नाव माहीत नाही त्यांना सन्माननीय बंटेजी आणि मौलानाजी आणि आमचे महंत गुरुवर्य प्रकाशजी बाबा बोधले महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. छत्रपती शिवराय मुजरा करून आज मला योग आला. धाराशिव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं बोलण्याची संधी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मिळाली, त्याबद्दल मी भाग्यवान आहे. कारण मलाही वाटलं नव्हतं इतके मौलाना बोलले, तितके बंदेजी बोलले, त्यांनी बाबा पण बोलले. मला वाटलं आपला दंगा असं. आता हे व्यासपीठावर बसल्यावर आपल्याला बंधन आले, आपल्याला मोकळं पटांगण लागत, बंधनं नाही लागत. कारण आता आदरणीय महाराज बसलेत, बंधन आलं. शेवटी आम्ही वारकरी संप्रदायाचे शिष्य आहे, बंधन आमच्यावरती आलं. त्यांच्या पुढे आपण बोलायचं नाही. पलीकडच्या बाजूनं बंतेजी बसले, इकडून मौलाना आहेत. छत्रपती शिवरायांनी सगळ्या जाती धर्माचा आदर केला आहे. त्या छत्रपतीच्या विचारावरती आम्ही चालतो आणि चालत राहणार आहेत, हे मात्र नक्की. तुम्ही मला सांगितलं की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा विषय ते बोला. मला आणखी माहिती नाही, मी त्याची माहिती घेतो. कारण मी ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस मागं सरकत नाही. मला त्याबद्दलची कसलीच माहिती नाही. तुम्ही आता कानात सांगितलं म्हणून मी ती ऐकली. त्याची आम्ही माझ्यासाठी तरी पूर्ण माहिती घेतो. त्याच्याबद्दलचा सगळा खुलासा, सगळी माहिती मी समजून घेतो. कारण मी कुठल्याही विषयात एकदा उतारलो तर मी ते पूर्ण कडेला नेतो. मी अर्धवट कुठलंच काम करत नाही. मी माझ्या समाजाच्या लढाईत उतारलो, कुठं जातीवाद करायचा म्हणून उतारलो नाही.
माझ्या समाजाच्या लेकराला ते लागतंय. त्याचं कारण सांगतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अन्याय लक्षात आला आणि ज्यावेळेस त्यांचा अन्याय लक्षात आला त्यावेळेस उठावानं वनवा घेतला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप महातेजस्वी संविधान या भारतातल्या जनतेच्या हातात दिलं. अन्यायाची जाणीव जर त्यांना झाली नसती तर आपल्यावरचा अन्याय कधीच दूर झाला नसता. तसा पुढच्या काळातही ज्या जाती धर्माचे लोक आहेत त्यांच्यावर अन्याय होणार असला तर त्यांना अगोदर अन्यायाची जाणीव झाली पाहिजे. अन्यायाची जाणीव जर झाली तर अन्याय 100% मोडून काढला जातो आणि निघतो सुद्धा. त्याला जिवंत उदाहरण मी आहे. माझ्या समाजावरती जो अन्याय होत होता शिक्षणापासून सगळा तो पूर्ण मोडीत काढला आणि पुढेही मोडीत काढणार आणि कधी अन्याय होऊ देणार नाही. मी समाजाशी एकनिष्ठ राहिलो ना, कधी फुटलो नाही, विकलो गेलो. माझ्या डोळ्यासमोर मी गोरगरिबांच्या लेकराच्या वेदना ठेवल्या. त्या वेदना आणि दुःख घेऊन मी रोज काम करतो. आपल्यालाही पुढच्या संकटाचा सामना करायचा असला तर एकदा फक्त सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मागं वळून बघितलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडं, की ज्यावेळेस त्यांना अन्यायाची जाणीव झाली आणि ते तेजस्वी संविधान या जनतेच्या हातात दिलं. म्हणून आज आपण प्रत्येक जण उभा आहे. त्या बाईंनी सांगितलं बॉम्ब टाकाटाकी चालू म्हणे केली. तसा अन्याय होऊ द्यायचा नसेल तर आपण जिवंत असायला लागतो. मी जिवंत आहे आणि जागा पण. समाजावर झालेला अन्याय मी सहन करू शकत नाही आणि बघत पण नाही. पुढच्याही काळात सगळ्या जाती धर्मासाठी काम करायची तयारी आहे. पण सगळ्या जाती धर्मानं तितक्याच ताकदीनं अन्यायाच्या विरोधात आलं पाहिजे तरच. कारण हे एका दोघाचं काम नाही. देश खूप मोठा आहे आणि अन्याय प्रचंड वाढला आहे. त्यामुळे सगळ्यांना एकजुटीनं उठाव करावा लागणार आहे. त्यावेळेस तो अन्याय बंद होईल. जास्तीचा वेळ घेत नाही कारण मला सोलापूर आणि इंदापूरला तिथपर्यंत जायचं आहे. तुम्हाला शब्द दिला होता की मी येईल. मी दिलेला शब्द कधी मोडत नाही म्हणून दिलेल्या शब्दाप्रमाणे आलोय. मी कधीही कुठेही जाताना कधीच बघत नाही आपल्याला कोणी बोलवलं. मला सांगितलं बलराज दादांनी एक 7-10 जण आले, शिंगाडे भाऊचं आमंत्रण आहे आणि आपल्याला जायचं. जाऊ म्हटलं काय. मी तिकडची तारीख होती ती माहिती आहे. ती पण जयंतीचीच होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. त्यांना म्हणलं गेल्या वर्षी तुमच्याकडे आलो होतो, एवढे दिवस मला धाराशिवला जायचं आहे, मोठ्या मनानं मला जाऊ देता का. ते म्हणलं भाऊ जा, गेल्या वेळेस तुम्ही आला होता, यावेळेस इकडे धाराशिवला गेलं तरी चालेल म्हणून दिलेल्या शब्दाप्रमाणे आलो. सगळ्यांनी एक गोष्ट जाता जाता सांगतो ते लक्षात ठेवा. अन्यायाची चीड असू द्या आणि अन्याय होत असेल तर त्याची जाणीव ठेवा. अन्याय हा मोडीत निघलाच पाहिजे. अन्याय सहन करायचा नाही यासाठी सगळ्यांनी एकजूट राहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. जय शिव. जय शिवराय.